Bala put away to long on and with the stroke Bala gets one. So Mayuris Sports Sanjay Matre FM team 1 for no wicket. सन्मान श्री किशोर कर्णाकर साहेब यांचं या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान होत आहे. माजी नगरसेवक भिवंडी मनपा माणिकजी पाटील यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान होत आहे. This time pulls it beautifully, hooked as ball. We wait for umpire signal, could be a 6 or 4. Still we waiting for the umpire signal. 4 runs. What a shot from Lal Chantare. And 1, 2 of the सोनीदास गुळवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्मान श्री सोनीदास गुळवी साहेब या ठिकाणी उपस्थित, त्यांचं आपण विशेष स्वागत आणि सन्मान करायचा आहे. तीसरे अंपायर की सुविधा फिर से उपलब्ध नहीं है. यस, तीसरे अंपायर की सुविधा उपलब्ध है. स्कोर इज धन्यवाद. त्यानंतर या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर मान्य श्री विनोदजी म्हात्रे साहेब, मी हरेश माळी आपणास विनंती करतोय या मान्यवरांचं आपण विशेष स्वागत आणि सन्मान करायचा आहे. विनोदजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. हरेश माळी साहेब आपण आपले शुभ हस्ते त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान करायचं. This time Bala taken a aerial route, swung dash ball, one bounce, crossed the mid wicket boundary for 4. 5 षटके जे आपण 25 मिनिटात पूर्ण करायचे आहेत. पंचांनी सुद्धा वेळोवेळी वॉर्निंग द्यायची आहे. 25 मिनिटापेक्षा जास्त वेळ जर घेतला तर आपण सरळ पेनल्टी घोषित करायची आहे. बेस्ट ऑफ लक टू प्रतीक पाटील, जय भोलेनाथ फ्रॉम दिगंबर पाटील अँड कुणाल. त्यानंतर या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर मान्य श्री मिलिंद तावडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मिलिंद तावडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. फॅब्रो फ्लाय कॉर्पोरेशन व्यवस्थापक सन्मान श्री मिलजी तावडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आपण विशेष स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मी महेंद्र पाटील साहेब आपणास विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते या मान्यवरांचं विशेष स्वागत आणि सन्मान करायचं आहे. ओमकार युवा संस्था आणि त्या संस्थेचे कार्याध्यक्ष सन्मान श्री महेंद्रजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान होतोय मान्यवरांचं पाहुण्यांचं. गेंदबाजी करते हुए पहली गेंद अपर कट खेलने की कोशिश, उछाल ज्यादा था वहां पर. त्यानंतर या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर सन्मानित शंकर गोराटकर साहेब
टेंबोली परिसरातील एक नामांकित उद्योजक शंकर गोराटकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. मी महेंद्रजी पाटील साहेब आपणास विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचे या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान करायचं आहे. शंकर गोराटकर हे टेंबोली परिसरात एक उद्योजक आहेत, उत्कृष्ट समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते आहेत. स्कोर आगे सरकता हुआ 15 पे पहुंचा. फिर से पटकी हुई गेंद थी, मिस की हुक शॉट और लालचंद तरे आउट. लालचंद तरे आउट होके जा रहे हैं. आउट होने से पहले एक चौका लगाया, कुल मिलाकर 8 रन बनाए और मयूरेश स्पोर्ट्स को लगने वाला ये पहला झटका है. 15 के योग पे पहला विकेट गिरता हुआ. नए बैट्समैन बल्लेबाजी को आए हैं वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाइक. इस सीजन में बहुत फॉर्म में चल रहे हैं और जगदीश नाइक में अभी क्रिकेट बहुत बचा हुआ है. जीतू गौली में क्रिकेट बहुत बचा हुआ है, ये बात उन्होंने बता दी. 15 रन, एक विकेट गंवाने के बाद दूसरे ओवर का खेल चल रहा है. गेंदबाजी कर रहे हैं प्रतीक पाटिल, बहुत ही मशहूर ऑलराउंडर हैं. राइट आर्म ओवर द विकेट गेंद करेंगे जगदीश नाइक को. जगदीश नाइक का जो क्लास है वो बहुत ऊंचा है और 26 तारीख से आप वैसे भी देखने जा रहे हैं महिंद्रा स्पोर्ट्स और मयूरेश की देन एमएलए ट्रॉफी. क्रिकेट के रंग महिंद्रा और मयूरेश के संग. इस बीच ये गेंद बहुत बढ़िया गेंद, बाल बाल बच गए. जगदीश नाइक आगे रखा था और पूरी तरह से खुल गए थे बैट्समैन. हेलो, धन्यवाद सदीक सर. आलोक चौधरी और रूपेश चौधरी ने इस वक्त भोलेनाथ स्पोर्ट्स को, जय भोलेनाथ स्पोर्ट्स को ऑल द बेस्ट कहा है. छोटी गेंद हुक करने की कोशिश, हड़बड़ाहट, वहां पर रन लेना चाहते थे, बाला मना किया. बहुत खूबसूरत गेंदबाजी कर रहे हैं प्रतीक पाटिल. एक बाउंसर तो एक आगे रख रहे हैं, तो कभी गेंदों में मित्र या मान्यवर कक्षामध्ये आगमन झालं होतं. या स्पर्धेला एक सतीच्या भेट देण्यासाठी मान्यवरांचं, त्या मान्यवरांचं विशेष स्वागत आणि सन्मान होतोय. या स्पर्धेचे सर्व आदरणीय दिनाजी पाटील साहेब आपणास विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. सन्मान श्री अनंतजी पाटील साहेब, शाखा प्रमुख वडपे. नेस्टी बाउंसर था, चेहरे पे लगा था. इस मर्तबा गेंद को खेल दिया है. टिपिकल जगदीश नाइक स्ट्रोक, 4 रन. स्वागत आणि सन्मान होतोय अतिथींचं, मान्यवरांचं, पाहुण्यांचं. शिवसेनेचे शाखा प्रमुख सन्मान श्री अनंतजी पाटील साहेब यांच्या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान होत आहे. या स्पर्धेचे कर्ता धर्ता आयोजक दिनाजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या मान्यवरांचं विशेष स्वागत आणि सन्मान होते. त्यानंतर मित्र या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर सन्मान श्री विजयजी पाटील, माजी सरपंच ग्रामपंचायत वडपे आणि विद्यमान सदस्य ग्रामपंचायत वडपे विजयजी पाटील साहेब यांचे आपण विशेष स्वागत आणि सन्मान करायचे. प्रतीक जगदीश नाइक को इस मर्तबा बल्ले पे आई नहीं, रन लेना चाहते थे, इसलिए मिड ऑन पे उठाया. बहुत खूबसूरत गेंदबाजी कर रहे हैं प्रतीक पाटिल. स्कोर है इस वक्त 19 रन. 4 गेंदों का सामना करके जगदीश नाइक 4 पे बल्लेबाजी कर रहे हैं. मित्र त्यानंतर या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर प्रेमनाथ वडोलकर साहेब, माजी सरपंच ग्रामपंचायत वडपे यांचंही स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती असेल. या स्पर्धेचे कर्ता धर्ता आदरणीय श्री दिनाजी पाटील साहेब आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान करायचं. जगदीश नाइक को बढ़िया गेंद, फिर से कठिनाइयों में बढ़िया ओवर. प्रतीक पाटिल का सिर्फ 4 रन दिए. 2 ओवर की समाप्ति पे रन बने. प्रेमनाथ वडोलकर साहेब यांचं विशेष स्वागत आणि सन्मान होत आहे. त्यानंतर या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर माजी सरपंच ग्रामपंचायत वडपे तसेच तंटामुक्ती समितीचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय श्री सुनीलजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी दिनाजी पाटील साहेब आपणास विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचंही विशेष स्वागत आणि सन्मान करायचंय. स्वागत आणि सन्मान होते अतिथींचं, मान्यवरांचं, पाहुण्यांचं. धन्यवाद. आज दीना पाटिल का प्रेम वीआईपी डाइस पे नजर आ रहा है. कई मान्यवर हमारे बीच में
समय 25 मिनट का दिया गया है। जीत इस बात को सुन ले प्लीज। 25 मिनिटात आपण 5 षटके पूर्ण करायचे आहेत। त्यापेक्षा जास्त वेळ जर आपण घेतला तर आपण पेनल्टी असेल, लक्षात घ्यायचं आहे। 2 ओवर की समाप्ति, 19 रन। आउट होने वाले बैट्समैन थे लालचंद तरे। आउट होने से पहले 4 गेंदों पे 8 रन बनाए। बाला खेल रहे हैं 6 पर 4 पे जगदीश नाइक। हरीश पाटिल हमसे जुड़ते हुए। इस बीच एक गेंद घूम के मारा गैप में, पहले बाउंस पर 4 रन। आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक। इंदिरा के कैप्टन पापिया खारिक भी जुड़ चुके हैं। राज बावलिया भी हमसे जुड़ चुके हैं। ये देखिए बहुत खूबसूरत शॉट। गेंद के आने का इंतजार किया था, बैकफुट पे चले गए थे। बहुत ही पावरफुल पुल स्ट्रोक गैप में 4 रन। स्कोर तेजी से बढ़ता हुआ 23 पे पहुंचा। सन्मान श्री रमाकांत माळी, पाटाळे, शिवसेना शाखा प्रमुख। आपण जर कोण प्रेक्षक मध्ये असाल तर आपणास विनंतीशील आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे। रमाकांत माळी साहेब, तसेच राजेश माळी, वेळे, बाटाळे ग्रामपंचायत सदस्य, ग्रुप ग्रामपंचायत। जीत राइट आर्म ओवर द विकेट। बाला को नीचे बैकलिफ्ट से गेंद को आउटफील्ड में ड्राइव किया, 1 रन बनाए। जगदीश ने दूसरे के लिए मना किया। राजेश ओवर थ्रो हुआ, अच्छा बैकअप किया, 2 रन। 1 रन बनता हुआ स्कोर में। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 24 पे पहुंचा है। देखना है कि जगदीश नाइक किस वक्त शुरू होते हैं। अगला मुकाबला महिंद्रा स्पोर्ट तालुका क्रिकेट की नंबर 1 टीम बनाम बिंग शेख। पपिया खारिक बिजी शेड्यूल रहेगा 26 तारीख से। इस मरतबा गेंद को हेलीकॉप्टर तरीके से स्क्वायर ऑफ द विकेट खेला है। डीप कवर में दूर से खिलाड़ी का थ्रो और रन आउट हो गए। वहां पे जगदीश नाइक पहुंच नहीं पाए अपनी क्रीज में। ये देखिए शॉट बहुत दमदार था, पूरा बल्ला अजहरुद्दीन की तरह घुमा था, स्क्वायर ऑफ द विकेट खेला था। उतनी बढ़िया फील्डिंग, डीप में एक ही एक्शन में गेंद को पकड़ा, थ्रो बहुत अच्छा, और अपनी क्रीज में नहीं पहुंच पाए जगदीश नाइक। दूसरा झटका लगा मयूरेश स्पोर्ट्स को। स्कोर है इस वक्त मान्यवर कक्षामध्ये उपस्थित महेंद्रजी चौधरी, माजी सरपंच सरवली यांचं स्वागत आणि सन्मान हरीश माळी आपण करायचं आहे। सचिव ओंकार युवा संस्था। 25 रन 2 विकेटों के नुकसान पर। शाखा प्रमुख प्रेमनाथजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान त्यानंतर करायचं आहे। महेंद्रजी चौधरी, माजी सरपंच सरवली यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी महेंद्रजी पाटील आपल्या शुभ हस्ते करतायत। त्यानंतर शाखा प्रमुख प्रेमनाथजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते हेंदर माणिक पाटील, सरवलीपाडा, समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। गेंदबाजी कर रहे हैं जीत, सामना करेंगे बैट्समैन सागर। इस मरतबा ऑफ स्टंप के ज्यादा बाहर गेंद को किया वाइड। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 26 पे पहुंचा। त्यानंतर वेलेगावचे समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते मदनजी पाटील यांचंही स्वागत आणि सन्मान प्रेमनाथजी पाटील शाखा प्रमुख आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे। टीम के कैप्टन जीत मुड़ते हुए राइट आर्म ओवर द विकेट जा रहे हैं। ये गेंद इस मरतबा बढ़िया ड्राइव, वाइड ऑफ लॉन्ग ऑफ, गेंद को उठाया फील्डर ने। आतिश गोडविंदे की थोड़ी सी मिसफील्ड, 2 रन बना लिए सागर ने। खाता खुला सागर का। कुल स्कोर आगे बढ़ता हुआ 28 रन 2 विकेटों के नुकसान पे। संपर्क सचिव भालचंद्रजी भोईर यांचेही स्वागत आणि सन्मान। जीत राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए। इस मरतबा बढ़िया बाउंसर कान के पास से चला गया। लिफ्टिंग गेंद थी, राइजिंग डिलीवरी गुड लेन पे पड़ने के बाद अधिक उछाल लेती हुई विकेट कीपर के पास। मान्यवर कक्षामध्ये राजन पाटील आहे, समाजसेवक वेळेचे माणिक पाटील आपण आपल्या शुभ हस्ते यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे।
सागर सामना कर रहे हैं जीत का। बिंग शेख टीम के कैप्टन और महिंद्रा के कैप्टन टॉस के लिए तैयार रहना है। आगे रखा था हेलीकॉप्टर स्ट्रोक, लेकिन बढ़िया फील्डिंग फॉलो थ्रू में, लेकिन थोड़ा सा स्लॉपी बन गए थे वहां पर। रन पूरा किया बैट्समैन ने। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ मयूरेश का 29 रन 2 विकेटों के नुकसान पे। बेस्ट विशेष टू प्रतीक पाटील आणि जय भोलेनाथ फ्रॉम कुमार शंकर गोराडकर टेंबवली ऑन स्टेज। संपर्क सचिव भालचंद्रजी भोईर आपणास विनंती, आपण रोशन भालेकर जे उपशाखा प्रमुख पायगाव यांचं स्वागत आणि सन्मान आपण करायचं आहे आपल्या शुभ हस्ते। 3 ओवर की समाप्ति 29 रन 2 विकेटों के नुकसान पे। सत्कार सम्मान भी होता हुआ, मैच भी चलता हुआ। डॉक्टर गवली सर सत्कार सम्मान और स्वागत कर रहे हैं मान्यवर का। रोशन भालेकर यांचं स्वागत आणि सन्मान भालचंद्रजी भोईर आपल्या शुभ हस्ते करतायत। त्यानंतर ओम साईराम मित्र मंडळाचे अध्यक्ष अजिंक्य मडवी पायगाव यांचे स्वागत आणि सन्मान करायचा आहे। महेंद्रजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे। महेंद्रजी पाटील जे ओंकार युवा संस्थाचे कार्यकारी कार्याध्यक्ष आहेत, त्याचबरोबर दिव्यामृत ड्रिंकिंग वॉटरचे प्रोप्रायटर आहेत। अजिंक्य मडवी जे ओमसाई मित्र मंडळ अध्यक्ष आहेत पायगाव यांचं स्वागत आणि सन्मान करण्यात येते। मयूरेश को वासुदेव मात्रे ने इस वक्त भादवर से हार्दिक ऑल द बेस्ट कहा है, शुभेच्छा दी है। स्कोर है इस वक्त 3 ओवर की समाप्ति पे 29 रन। गेंदबाजी के लिए अब बुलाया गया गेंदबाज प्रतीक पाटिल को कंटिन्यू रखा है। पहली गेंद हुक करने की कोशिश, गेंद लेग स्लिप में गई और 2 मर्तबा निशाना चूका। और इस बीच देखिए तालमेल की अभी भी कमी नजर आ रही है। कितने रन बनाए बैट्समैन ने। दिनेश तरे आपण आपल्या शुभ हस्ते महेंद्र मुकादम माजी शाखा प्रमुख पायगाव यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। दिनेश तरे आपल्या शुभ हस्ते महेंद्र मुकादम जे माजी शाखा प्रमुख पायगाव यांचं स्वागत आणि सन्मान करतायत। पिंटू पाटिल ने इस वक्त मयूरेश स्पोर्ट्स को ऑल द बेस्ट कहा है। स्कोर है 30 रन 2 विकेटों के नुकसान पर। त्यानंतर दापोडेगावचे शाखा प्रमुख प्रेमनाथ पाटील आपण आपल्या शुभ हस्ते वसंत भालेकर जे नवनिर्वाचित शाखा प्रमुख आहेत पायगाव यांचं स्वागत आणि सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचं आहे। बढ़िया फील्डिंग, डीप में तेज थ्रो पहुंचा, 1 से ज्यादा कुछ भी नहीं। स्कोर आगे बढ़ता हुआ 31 रनों पे पहुंचा है। रन बनाना बहुत कठिन हो रहा है, शुरुआत अच्छी थी। गणपत जोशी टेमगरपाड़ा भादवर ने मयूरेश स्पोर्ट्स को ऑल द बेस्ट कहा है, लेकिन ऑल इज वेल नहीं। पिछला मुकाबला बहुत ही रोमांचक रहा था। नवाब स्पोर्ट और सारा इंडियंस। दिलीप पाटिल ने आखिरकार अपनी टीम को जीत दिलाई। आखिरी गेंद पर 1 रन चाहिए था जो बन गया, लेकिन दिलीप पाटिल। त्यानंतर प्रेमनाथ पाटील आपण आपल्या शुभ हस्ते रमाकांतजी माळी जे भाटाळी शाखा प्रमुख आहेत त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। इस बीच गेंद खींच के मारने की कोशिश जमीन के सारे आउटफील्ड में, मिसफील्ड, अच्छा बैकअप। आतिश गोडविन दे आज फील्डिंग अच्छी नहीं कर पा रहे, लेकिन बैकअप बहुत अच्छा किया था। 2 रन स्कोर में और बढ़ते हुए 33 पे पहुंचा है स्कोर 2 विकेटों के नुकसान पे। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए इस मरतबा लिफ्ट कर दिया गेंद को वाइड ऑफ मिड विकेट। 6 रन। नाना स्पोर्ट्स संघाचे सर्वे सर्वा सतीजी चौधरी, लक्ष्मणजी चौधरी, ते प्रदीप चौधरी आणि मयूरेश एंटरप्राइजेसला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत। धन्यवाद सतीजी चौधरी, आपला हार्दिक स्वागत है। बहुत खूबसूरत शॉट सागर का, जैसी गेंद वैसी नसीहत। लोअर फुल टॉस गेंद थे, एलिवेशन बहुत खूबसूरत बनाया। शॉट को बल्ले के बीचों बीच लिया था और गेंद बल्ले से निकली तो बाउंड्री पे नजर पाटील समाजसेवक दाफोडे यांना विनंती करते आपण राजेश माळी जे वे ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। 39 रन। प्रतीक पाटिल ने पहले ओवर में काफी परेशान किया था जगदीश नाइक को, केवल 5 रन दिए थे। सागर ऑफ स्टंप के बाहर से खींच के मारा हुआ स्ट्रोक, लेकिन गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग में नो मैंस लैंड में। थ्रो अच्छा नहीं, दूसरा रन लिया, तीसरे में आत्महत्या कर ली बैट्समैन ने, आउट हो गए। 41 रन
3 विकेटों के नुकसान पर, जबकि ओवर चल रहा है चौथा। नाना पाटील गंगामाता गोंदवलीचे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक 40+ यांनी सुद्धा या आयोजनाला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद. आज एमएलए ट्रॉफी का लॉट हो चुका है, 26 तारीख से उसकी शुरुआत होगी. जेवी स्पोर्ट्स कोलेवली ने इस वक्त ऑल द बेस्ट कहा है. जय भोलेनाथ स्पोर्ट्स सरौली पारा को ऑल इज वेल चलता हुआ. अभी भी अच्छा टोटल नहीं है, लेकिन क्रिकेट एक कुछ नहीं हम कह सकते. पिछले मैच में ऐसा लग रहा था कि 72 का लक्ष्य एक विशाल लक्ष्य है, लेकिन दिलीप पाटिल कुछ अलग ही ठान के आए थे और बहुत अच्छा स्टार्ट दिया था मयूर ने. स्कोर है 41 रन 3 विकेटों के नुकसान पर. प्रतीक पाटिल इस मरतबा ऑन दी आप खेला है 6 रन. कोई मौका नहीं किसी खिलाड़ी को अपनी जगह से हिले. बढ़िया टाइमिंग, बढ़िया फॉलो थ्रू. 6 रन. ओवर समाप्त होते हुए 4. अब मयूरेश स्पोर्ट का अच्छा टोटल मैं कहूंगा शुभा धुमाल, कुल मिलाकर 47 रन. ये टिपिकल बालाजी स्ट्रोक है. बाला अपने शॉट्स में ताकत को झोंक देते. वैसे भी दोस्तों आज 24 मार्च और आज डीन जॉन्स का जन्मदिन है और आज आरेश पाटिल महिंद्रा के उनका जन्मदिन है, जो अभी अभी लॉट फॉर्म जहां हुआ था वहां मनाया गया. धन्यवाद सिद्दीक भाभी. वी तानाजी दापोडे देवानंद पाटील अँड कंपनी 40+ आणि वी तानाजी दापोडे ज्ञानदेव पाटील अँड कंपनी 40+. दोघांनी संघ कर्णधारांनी संपर्क साधायचा आहे त्वरित. हरीश पाटिल का जन्मदिन है. मयूरेश स्पोर्ट महिंद्रा स्पोर्ट्स की तरफ से उनको उनका जन्मदिन भी मनाया गया. देखना है कि आज सिल्वर आर्म्स ऑफ भिवंडी, हालांकि भिवंडी में जन्मदिन अगर हम आकाश को पकड़े जिसने अर्धशतक लगाए जय भोलेनाथ सरौली पारा के, उनके जन्मदिन को अगर बाली ट्रॉफी में देखे तो उनका जन्मदिन चला था. नहीं तो जितने भी थे नंदन पाटिल अपना मुकाबला जन्मदिन पे हार गए वीरेन स्पोर्ट्स. देखना है कि आरेश पाटिल आज जीत के साथ यहां से जाते हैं. महिंद्रा को जीत दिलाकर अच्छे गेंदबाज हैं. पपिया खारिक तैयार हो चुके हैं. एक बहुत ही अनुभवी कैप्टन. अच्छी गेंद आगे रखा था, जगह से खेलने की कोशिश. क्रिस बॉक्स से शॉट को खेला था, पैरों में हलचल नहीं थी. जब आपके पैर नहीं चलते हैं ना शुभा धुमाल, तो रन नहीं चलते, और जब रन नहीं चलते तो टीमें नहीं चलती. अगले टॉस के लिए गौली सर आपको तैयार रहना है. पिंक शेक स्पोर्ट्स और महिंद्रा स्पोर्ट्स. गेंदबाजी कर रहे हैं कुणाल. इस मरतबा अपने स्टेप में चूके डेड बॉल. 3 मिनट रहे हैं आपके इस ओवर को कंप्लीट करने के लिए. ऑर्गेनाइजिंग कमेटी अब स्ट्रिक हो चुकी है. इस बीच गेंद पैरों पे निशाना, आउट एलबीडब्ल्यू. हालांकि गेंद डीप फाइन लेग पे गई थी, लेकिन बैट्समैन आउट हो गए. आउट होने वाले बल्लेबाज थे मुकेश मते. आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक. युवा सेना, युवा सेना, युवा सेना, युवा सेना, युवा सेना, युवा सेना, युवा सेना. ये देखते हैं किस तरह से आउट हुए. मुकेश मते का फॉर्म इस सीजन में नहीं चल रहा है. हालांकि बहुत ही क्लास के प्लेयर रहे हैं कुछ सालों में वो, लेकिन इस सीजन में कहीं ना कहीं उनका फॉर्म लड़खड़ाता हुआ. 47 रन 4 विकेटों के नुकसान पर संजय मात्रे लॉइन ऑफ भिवंडी, संजय मात्रे फॅम टीम मयूरेश स्पोर्ट्स. या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा आहेत रवींद्र तळे सर, त्याचबरोबर अरुण भोईर सर, शरदजी मात्रे आणि पंडितजी भोईर यांनी या ठिकाणी मयूरेश एंटरप्राइजला खास करून हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. यस, धन्यवाद रवींद्र तळे सर, आपलं हार्दिक स्वागत आहे. महेश जाधव और सदानंद मात्रे ने भी इस वक्त और नैनेश्वर ने भी ऑल द बेस्ट कहा है. इस बीच ये गेंद फिर पैरों पे निशाना, लेकिन लेग स्टंप को छोड़ती भी. देखना है क्या कुछ हुआ है. अंपायर का इशारा कि गेंद वाइड. 2 रन स्कोर में बढ़ते हुए 49 रनों पे पहुंचा है मयूरेश का स्कोर. सारे इंडियंस अपना मुकाबला जीत चुके हैं. भिवंडी टाइगर्स
अपना मुकाबला जीत चुके। इस मैच की विजेता टीम को भिवंडी टाइगर्स से टकराना है और अगली जो मैच होने जा रही है उसकी विजेता टीम को सहारा इंडियंस से, जो महेंद्रा बनाम बिंग शेख रहेंगी। इस बीच अच्छी गेंद फिर आगे रखा था। रात के समय अगर गेंद को आप आगे रखते हैं तो बैट्समैन को बैकलीफ का इस्तेमाल करने में बहुत कठिनाई होती। स्कोर इस वक्त रुका हुआ है 49 रन। मित्रांनो, उपजिल्हा युवा अधिकारी युवा सेना ठाणे उपजिल्हा युवा अधिकारी रोहनजी सोनवणे यांचा जो वाढदिवस आहे आणि वाढदिवस या ठिकाणी थोड्याच वेळानंतर साजरा करण्यात येणार आहे। त्यांना या ठिकाणी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। इस बीच अगेन क्लीन बॉल, परफेक्ट यॉर्कर। क्रिकेट में तो दो ही चीजों की इज्जत की जाती है, या तो सचिन तेंदुलकर या तो परफेक्ट यॉर्कर। ये देखिए परफेक्ट यॉर्कर, स्विंगिंग यॉर्कर था। वाकई में वीरेंद्र सहवाग ने भी क्या बात कह दी कि क्रिकेट में दो ही चीजों का सम्मान किया जाता है, एक तो सचिन तेंदुलकर और दूसरा परफेक्ट यॉर्कर। हालांकि सहवाग ने जितने ट्रिपल टोन लगाए उससे बढ़ के उनका स्लोगन रहा है अंतरराष्ट्रीय क्रिकेट में। यही बात है, स्लोगन तो हमारे भी कमेंटेटर बहुत निकालते हैं, चाहे सुभाष धुमाल हो, चाहे नबील ल्यूकर हो, चाहे गौली सर हो। लेकिन भिवंडी क्रिकेट के लिए ये बहुत बड़ा मकाम है कि यहाँ के कहे हुए स्लोगन डायलॉग्स आप सारे महाराष्ट्र में सुन रहे हैं। रवींद्र तरेसर, त्याचबरोबर शरदजी म्हात्रे, अरुणजी भोईर तसेच पंडितजी भोईर यांच्याकडनं या स्पर्धेसाठी खास करून अधिक शुभेच्छा आल्या। त्यात महेश एंटरप्राइजेसला या ठिकाणी अधिक शुभेच्छा आल्या। यस, कुणाल बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। कुंदनजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। भिवंडी शिवसेना संपर्क प्रमुख, त्याचबरोबर भिवंडी तालुका ग्रामीण क्रिकेट संघटनेचे 40+ क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत है, वेलकम। कुणाल फिर से आगे रखा था, फिर से बीट किया। बहुत ही गजब की गेंदबाजी कर रहे हैं कुणाल, मानो कोई कॉइन रखा है जिसपे गेंदों को पिच कर रहे हैं और लाइन और लेंथ कितनी अच्छी मेंटेन कर रहे हैं, चैनल में गेंदबाजी कर रहे हैं। ये जो गेंदबाजी है ना सुभाष धुमाल, ये दुनिया के किसी भी फॉर्मेट में आप देखिए सबसे आइडियल गेंदबाजी रहती है, चाहे T20 हो, ओडीआई हो, टेनिस क्रिकेट हो, टेस्ट क्रिकेट हो। निश्चित प्रत्येक फॉर्मेट मधला आयडियल चेंडू, आदर्श चेंडू टाकला गेला होता। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए कुणाल, इस मर्तबा गुड लेन पे गेंद को रखा। क्या गजब का ओवर किया वहां पे कुणाल ने। ढूंढते रह जाओगे, ढूंढो ढूंढो रे साजना, ढूंढ ही नहीं पाए बल्लेबाज। और कुल 50 का लक्ष्य रखा है इस मुकाबले को जीतने के लिए। आइए अगले टॉस की तरफ हम बढ़े। मैं आपको लिए चलता हूं डॉक्टर मोरेश्वर गौली सर के पास। धन्यवाद सिद्दीक भावे। मान्यवर कक्षामध्ये उपस्थित सौ नीलम श्याम पाटील, शिवसेना शाखा अध्यक्ष सदस्य भरोडी तसेच विद्यमान सदस्य भरोडी यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करण्याची विनंती मी कार्याध्यक्ष ओंकार युवा सेवा संस्था तसेच दिव्यामृत निंकी क्वार्टरचे प्रोप्रायटर महेंद्रजी पाटील, आपण आपल्या शुभ हस्ते यांचं स्वागत आणि सन्मान करायचंय। सौ नीलम श्याम पाटील या शिवसेना शाखा अध्यक्ष तसे विद्यमान सदस्य भरोडी यांचं स्वागत आणि सन्मान केलं जातं। त्यानंतर सुधीर बाळाराम पाटील शाखा प्रमुख भरोडी यांचं स्वागत आणि सन्मान शाखा प्रमुख प्रेमनाथ पाटील आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे। प्रेमनाथ पाटील आपण आपले शुभ हस्ते बरोडीचे शाखा प्रमुख सुधीर बाळाराम पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। धन्यवाद सिद्दीक भावे।
यानंतर जो सामना होणार आहे तो 40+ मधला सामना, कारण दापोडे गावातील 40+ संघ समोरासमोर उभे ठाकणार आहेत. देवानंद पाटील कंपनी 40+ आणि ज्ञानदेव पाटील कंपनी, आणि दोन्ही कर्णधार जे आहेत या दोन्ही कर्णधारांनी सुद्धा या स्पर्धेसाठी अपार मेहनत घेतलेली आहे. आणि मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आमचे मान्यवर सन्माननीय अनंत पाटील शाखाप्रमुख वडपे, विजयजी पाटील वडपे, प्रेमनाथजी वडोळकर माजी सरपंच आणि सुनीलजी पाटील हे मान्यवर या ठिकाणी येत आहेत. त्यांचे शुभ हस्ते नाणेफेक. या ठिकाणी मान्यवर टॉस बॉक्स मध्ये आहेत दोन्ही संघाचे कर्णधार. टॉस बॉक्स मध्ये आपण पाहतोय की एक कॉइन वापरला जाते, त्याची एक बाजू आहे शिवसेना आणि दुसरी बाजू आहे युवा सेना. तर हे कॉइन जे आहे मी सुपूर्द करतो आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते, त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक. दोन्ही कर्णधार देवानंद पाटील, युवा सेना म्हणणं आहे देवानंद पाटील यांचं. नाणेफेक जिंकलेली ते देवानंद पाटील आणि मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. आपणास विनंती आहे आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचंय. आमचे मान्यवर दोन्ही कर्णधारांना हार्दिक शुभेच्छा देत आहेत. दापोडे गावातील 40+ दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये आहेत. नाणेफेक जिंकलेली आहे. देवानंद पाटील, पहिला प्रश्न आहे काय निर्णय? फर्स्ट फिल्डिंग करण्याचा डिसिजन असेल. क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे या पाठीमागे काय उद्देश आहे? दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे क्षेत्ररक्षण करताना समोरच्या संघाला कमीत कमी किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? 35 ते 40 धावा पर्यंत रोखण्याचा आमचा प्रयत्न असेल. कुठले गोलंदाज आहेत त्यांच्याकडनं खूप अपेक्षा असणार आहे? हरिदास, कुंदन पाटील, दुरोण पाटील असे चांगले बॉलर आमच्यामध्ये पर्याय भरपूर आहेत, त्यामुळे आम्हाला ती चिंता नाहीये. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा. ज्ञानदेव पाटील, तुम्ही टॉस हरलेले आहात. हरल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला फलंदाजी करायची आहे. सामना जर जिंकायचा असेल, 4 षटकांचा सामना आहे, किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे आणि कामगिरी करण्यासाठी कुठल्या फलंदाजाकडनं जास्तीत जास्त अपेक्षा असतील? आम्ही साधारणतः 50+ मारण्याचा प्रयत्न करू आणि आमच्याकडे श्याम, एक मी स्वतः, शांताराम वगैरे असे आमचे फलंदाज आहेत. आम्ही या जे मैदान आहे मैदानाला नाव दिलेलं आहे मिनी धर्मशाला मैदान, जिथे 4थी कसोटी सुरू होणार आहे. तुम्ही सुद्धा या ऑर्गनायझिंग कमिटीमधल्या अपार मेहनत घेत आहेत. नक्कीच तुमच्या या मैदानाविषयी जाणून घेऊ इच्छितो. या मैदानाचा विषयी जर बोलायचं झालं तर फार कमी शब्दच भेटतील, कारण असं आहे की या गावात, आमच्या गावाचा एक गाव एक मंडळ असं आमच्या पूर्ण गावांनी या मैदानासाठी योगदान दिलेलं आहे. तन मन धन तसं भरपूर काय अशी मेहनत रात्रंदिवस केलेली आहे. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी सुद्धा हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर दापोडे गावचा स्थानिक दोन्ही संघ समोरासमोर उभे ठाकणार आहे 40+चे. देवानंद पाटील आणि कंपनी कर्णधार एका संघाचे आणि एका संघाचे कर्णधार असणार आहेत ते ज्ञानदेवजी पाटील. देवानंद पाटील यांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि ज्ञानदेव पाटील यांच्या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. मी आपणास कॉमेंट्री बॉक्स मध्ये घेऊन जातोय. त्या ठिकाणी आमचे सर्व कॉमेंटेटर समालोचन करण्यासाठी सज्ज आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद डॉक्टर मुळेश्वर गवळी सर. दरम्यान दिलीप नाईक यांच्याकडून ऑल द बेस्ट आलेलं आहे टेमघरपाडा येथून मयुरेश एंटरप्राइजेस साठी. दोन्ही सलामीर मैदानात सज्ज झाले आहेत. पहिल्या षटकातील पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण करतात फलंदाज. एका धावेने संघाचा आणि स्वतःचा अकाउंट ओपन करतो फलंदाज दिनेश. आपण जो सामना होतोय सिटी पूल मधून मयुरेश एंटरप्राइजेस विरुद्ध जय भोलेनाथ सरोलीपाडा या दोन संघादरम्यान. संजय मात्र फॅम टीम्स मयुरेश एंटरप्राइजेस विरुद्ध शरद भोईर फॅम टीम्स जय भोलेनाथ सरोलीपाडा या दोन संघादरम्यान हा चांगला रंगला जातोय. आव्हान आहे ते 50 धावांचं. सरासरीचा विचार केला तर बरोबर 10च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा झळकावायच्या आहेत त्या जय भोलेनाथ सरोलीपाडा या संघाला.
यावेळी मात्र अक्रॉस द लाइन खेलण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजामार्फत. बहुत खूबसूरत गेंद, रॉन्ग वे जिसे कहते हैं बाएं हाथ के गेंदबाज की. ये देखिए रॉन्ग वे की थी, वहां पर गेंद टिप्पा खाने के बाद बाहर की जानिब कटी थी. इस तरह की गेंदबाजी अंतरराष्ट्रीय क्रिकेट में इरफान पठान बहुत किया करते थे. वसीम अकरम इसके माहिर गेंदबाज थे. बाला यावेळी मात्र चेंडूला लेफ्ट शिफ्ट केलेलं आहे. चेंडू होतो बॅकवर्ड खेळले क्षमाच्या पार चौकार. हमारे जितने बल्लेबाज निखर रहे हैं, भिवंडी का क्रिकेट जितना निखर रहा है, सुभाष धुमाल भी अब निखरते हुए. बहुत बढ़िया लैप स्वीप किया था वहां पर 4 रनों के लिए आकाश ने. आकाश एक ऐसे बैट्समैन है जो इस सीजन में अच्छे फॉर्म में चले और इनके नाम एक अर्धशतक भी है इस सीजन में, जो 32 अर्धशतक लगे. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू पडल्यानंतर झपकन निघून जातोय इष्टाच्या हातामध्ये. बहुत खूबसूरत गेंद, बहुत ही खूबसूरत गेंद आगे रखा था. बाला वैसे भी बहुत अनुभवी ऑलराउंडर हैं और उन्हें पता है कि इस स्थिति में क्या करना चाहिए. उन्होंने देखा कि आकाश लगातार शफल कर रहे हैं, ऑफ स्टंप के बाहर गेंद को आगे रखा था, बीट कर दिया ऑफ स्टंप के बाहर. यावेळी मात्र मिस्टॉन फटका, चेंडू हवेत आहे, अप्रतिम झेल पकडला जातो आणि पहिला फलंदाज फेल होतोय जय बोलवनाथ सरवले पडावा संघाचा. आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक. युवा सेना, 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 युवा सेना. कृष्णाचा चेंडफळीचा हिंदुत्वाच्या एकजुटीचा. दीपक नाइक ने इस वक्त ऑल द बेस्ट कहा है मयूरेश स्पोर्ट्स को टिमगरपाड़ा से, और संदीप पाटिल जून नांदुरकी ने दोनों टीमों को. आइए देखते हैं किस तरह से आउट हुए वहां पर बैट्समैन आकाश. बड़ा झटका लगा था, दूर से खेले थे वहां पर. ये देखिए गेंद आसमान में खड़ी रही थी, अच्छा जज किया था वहां पर सागर ने. मयूरेश स्पोर्ट्स को जिस विकेट की तलाश थी उसी विकेट को प्राप्त करते हुए नवीन फलंदाजा केतन येतोय. यावेळी मात्र शॉर्ट ऑन केले, पोल गेलेल्या चेंडूला मिडल कॅरिजन मध्ये एक धाव, दुसरी धाव घेण्याचा घातक प्रयत्न केला जातोय. मात्र सुखरूप आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय फलंदाज. यस, चुरा लिए वहां पे रन 2. अब बैट्समैन रन चुराए या कोई दिल चुराए, खबर तो चुराने के बाद ही होती है. लेकिन एक बात जरूर है कि मुकाबला भी जिस तरह मयूरेश स्पोर्ट एक बात को सुनने की कमेटी और अंपायरिंग पैनल का कहना है कि 25 मिनट में आपके 5 ओव्हर पूरे करना है. निश्चित वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. 5 षटकांसाठी 25 मिनिटांचा अवधी दिला गेलेला आहे. भोलेनाथ स्पोर्ट्स सरोली पाड़ा को अखिल पाटिल, अजय पाटिल, जयदीप पाटिल, मयूर पाटिल, जीएम युवा ग्रुप अलीमगढ़ ने ऑल द बेस्ट कहा है. यानंतर सामना मित्रांनो आपण पाहणार आहोत 40+ मधील, आणि त्यानंतर महिंद्रा स्पोर्ट्स विरुद्ध बिंगा शेख या दोन संघादरम्यान सामना रंगला जाणार है. और उसके बाद जो मुकाबला रहेगा वो रहेगा इस मैच की विजेता टीम और भिवंडी टाइगर्स के बीच में. जयदास यावेळी मात्र फुल करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड शॉर्ट फॅनला चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. पंचांचा लेग बायचा इशारा. दोनों टीमों को काफी कॉम्प्लीमेंट्स आ रहे हैं इस वक्त. शुभम टावड़े और मयूर भोईर ने जय भोलेनाथ स्पोर्ट्स को ऑल द बेस्ट कहा है. मुकाबला जिस तरह आगे बढ़ रहा है ऐसा लग रहा है कि ये भी बहुत ही क्लोज फोटो फिनिश रहेगा, जिस तरह नवाब और सारा इंडियंस का रहा था. लेकिन सारा इंडियंस ने चेसिंग बहुत अच्छी की. उसका कारण था कि दिलीप पाटिल जो इस सीजन में बहुत अच्छे फॉर्म में चले, उन्होंने ग्रामीण में भी गोल्डन 6 लगाया था और सिटी में भी. निश्चितच अतिशय उत्कृष्ट फलंदाज आहे. यावेळी मात्र
इनफिल्डच्या ओढून ओढवण्याचा प्रयत्न आणि जे जाल विणलं गेलं होतं त्या जालांमध्ये फसला जातोय फलंदाज. आणखीन एक फलंदाज बाद होतोय जय भोलेनाथ सरोली पाडा संघाचा. बहुत अच्छा कैच बबलिया, विशाल बबलिया वहां पर थे, बहुत अच्छा कैच लिया उन्होंने. हालांकि दिनेश जैसे बैट्समैन का ये शॉट आदमी को हजम नहीं होता है. दिनेश बहुत ही क्लासिकल प्लेयर है. देखिए उछल कर अपर कट करने की कोशिश, बल्ले के ऊपर लगी और विशाल ने अच्छा कैच लिया वहां पर. डान्सिंग फटका मारण्याचा प्रयत्न केला होता ना मित्रांनो. आजच्या दिवशी जो 24 मार्च 1961 मध्ये ऑस्ट्रेलियाचा डीन जोन्स याचा जन्म झाला होता आणि आजच्या दिवशी महिंद्रा स्पोर्ट्स संघाचा जो आपण ऍक्शन मध्ये पाहणार शिलूरामा भेवंडे हरीश पाटील याचा जन्म झालेला आहे. आपने डीन जोन्स की बात निकाली. डीन जोन्स इस तरह के कट शॉट खेलते थे उछल कर. उन्हें डांसिंग बैट्समैन लिखा गया है हिस्ट्री में. 5 षटके जे आपण 25 मिनिटात पूर्ण करायचे. पंचाने वेळोवेळी वॉर्निंग द्यायची आहे. यावेळी मात्र हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ निघून जातोय इष्टच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. जयदास बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. उन्होंने चैनल में गेंदे की. ये देखिए टिप्पा खाने के बाद हुक करना चाहते थे, गेंद के लाइन में भी आए थे, लेकिन शॉट को टाइम नहीं कर पाए. यावेळी मात्र चेंडूला स्लॉक केलेला आहे सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि आणखीन एक फलंदाज बाद होतोय जय भोलेनाथ सरोली पाडा संघाचा. कठिनाइयों में जय भोलेनाथ स्पोर्ट्स सरोली पारा 8 पर तीसरा झटका लगा है और लक्ष्य अब बहुत दूर नजर आ रहा है. मैंडेटरी पावर प्ले में पुअर प्ले चलता हुआ. ये देखिए ऑफ स्टंप के बहुत दूर से नीचे गेंद थी, खेलने की कोशिश की थी बैट्समैन केतन आउट हुए. गावदेवी भादवाड संघाकडून खास करून संतोष तरे आणि कंपनी यांच्याकडून मयुरेश एंटरप्राइजेस संघाला हार्दिक शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद. इसके बाद 40 प्लस का मुकाबला और 40 प्लस के बहुत ही महान मशहूर कमेंटेटर मोहन भोईर आप तक आंखों देखा सुनाएंगे. नवीन फलंदाज कुणाल येतोय ज्यांनी गोलंदाजी अतिशय उत्कृष्ट केली होती आणि गावदेव अंजूर संघाकडून आज निश्चितच क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला होता. मॅन फ्रॉम अंजूर कुणाल येतोय फलंदाजीसाठी. जयदास दुसरं षटक मार्गस्थ आहे. मित्र आपण पाहता क्रिकेट एक्स्ट्राऑर्डिनरी रिस्पेक्टेड आदित्य ठाकरे कप 2017. यावेळी मात्र हुक करण्याचा प्रयत्न, एक चोटी धाव पूर्ण करतात फलंदाज. यस, थ्रो सीधा टकराया था वहां पर, लेकिन रन बनाना बहुत कठिन हो रहा है. 9 रन हुए और 3 विकेटें गिरी है, जबकि दूसरा ओवर चल रहा है. ये देखिए किस तरह से थ्रो जगदीश नाइक से टकराया था. स्टंपचा निशाणा न साधता जगदीश नाईकचा निशाणा जणू काही साधला गेला होता क्षेत्ररक्षका मार्फत. उलटा चेंडू, मिशन फटका, चेंडू हवेत आहे, चेंडू क्षेत्ररक्षक येतोय, झेल पकडला जातोय, सुंदर झेल आणि फलंदाज फेल. लाजन तरह से तो कैचेस छूटने से रह गए. इस इनिंग में दूसरा कैच पकड़ा है. लोअर फुल टॉस गेंद थी, स्लॉक किया था गेंद को आसमान में. बढ़िया कैच, हालांकि थोड़ा मिस जरूर किया था, लेकिन आखिर में अच्छा कैच पकड़ते हुए मयूरेश स्पोर्ट ऊंचाइयों पे जाती हुई 9 रन पे 4 खिलाड़ी भोलेनाथ स्पोर्ट्स के गिर चुके हैं. अतिशय खराब फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फ्लॉप शो जय भोलेनाथ सरोली. एक बात है शुभा धुमाल, हर टूर्नामेंट का लॉट होता है, लेकिन मेरे ख्याल से मैं ये 10वां टूर्नामेंट देख रहा हूं कि जिस दिन मयूरेश का मैच रहता है उस दिन महेंद्र का भी मैच रहता है. दोन्ही संघ आपण खेळताना पाहणार होता.
मॉरिश एंटरप्राइजेस आणि महिंद्रा स्पोर्ट्स संघाला. निश्चितच मित्रांनो आज शिल्वर ऑफ भिवंडी हरीश पाटील याचा जन्मदिवस आहे. मॅन फ्रॉम पिंपलनेर महिंद्रा स्पोर्ट्स संघाचा माजी कर्णधार. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आजच्या दिवशी 1961 मध्ये ऑस्ट्रेलियाचा डॅन्सिंग फलंदाज डीन जोन्स याचा जन्म झाला होता. आणि आजच्या दिवशी 1979 मध्ये इंग्लंडचा फिरकी गोलंदाज ग्रॅम स्वान याचा जन्म झाला होता. आजच्या दिवशी 1987 मध्ये बांगलादेशचा ग्रेट ऑलराउंडर साकिब उल हसन याचाही जन्म झाला होता. यस, बात साकिब उल हसन की चली तो उनके पास जो क्लास था, यह क्लास है वो वाकई में देखने के लायक है. समय में कॉपरेट करना. दिस टाइम पिक्स ऑन द हाफ वॉली, ट्राई फिस्टेड टू लॉन्ग ऑफ and with the stroke batsman through for one to score. Now his score was up to 10, now in double figure, 10 for the loss of 4 wickets. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि पूर्णपणे बॅकफुटवर ढकललेला आहे शरद भोईर फॅम टीम जय भोलेनाथ सरोलीपाडा संघ. Yes, Ravi Naik and Pankaj Naik, all the best for Mayuresh Sports from Timgarpada. Here goes Umesh Naik. About this time leg cutter beats him outside the off stump. This is a special delivery from Umesh Naik. This is the stock ball of Umesh Naik. प्रमुख हे चेंडू आहे, मुख्य हत्यार आहे उमेश नाईकच्या गोलंदाजीचा. जर विचार केला तर लेग कटर. This time drive in the air, once more fielder is there and 5th wicket has gone. Mangesh made no mistake at all. This is bad stroke indeed. And finally 5th wicket has gone. Now man out, Pratik Patil for just one. खराब शॉट सिलेक्शन पाहिला होता आणि पूर्णपणे फ्लॉप फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते जय भोलेनाथ सरोलीपाडा संघाकडून. तू चल मैं आया. Yes, Ranjit Naik, all the best for Dina Patil also and this tournament and commentary panel. Thanks Ranjit. Score is 10 for the loss of 5 wicket. We are in third over. Runs getting very difficult for Jai Bholenath Sports Saraolipada. This is the high quality bowling from Mayuresh. This time beautiful ball, beats him once more outside the off stump. Yes, I think Shubha Tumal bowling has been outstanding and fielding has been extraordinary. निश्चितच एक्स्ट्राऑर्डिनरी क्रिकेटमध्ये आपण एक्स्ट्राऑर्डिनरी बॉलिंग आणि फिल्डिंग पाहतोय. Umesh Naik, right arm over the wicket, goes past us. Boss, oh, this one was a cutter. Change of pace, what a ball from Umesh Naik. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहताय. एक्स्ट्राऑर्डिनरी बॉलिंग बाय उमेश नाईक. व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने हाताळतोय. Yes, score is lock on 10. Umesh, but this time put away in the air, could be 6 or caught. It's crossed the boundary for 6. आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक. बरेच वेळपासून आपण बघितलं होता 8 तारखेला नोटाबंदी झालेली धावाबंदी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाले होते. मात्र आपण बघितलं जॉन्टी यांनी ठरवलं आता मात्र धावाबंदी चालणार नाही. यानंतर मित्रांनो जो सामना होईल तो 40+ सामना होईल. वी तानाजी दापोडे 40+. कारण एक गाव एक मंडळ, एक मात्र असं गाव आहे की ज्यामध्ये एक गाव आणि एक मंडळ कुठलाही संघ असला तरी वी तानाजी हे नाव असणार आहे. मग 19 असो, रेग्युलर क्रिकेट असो, 40+ असो, न्यू 40 असो, रेग्युलर 40 असो, वी तानाजी दापोडे एक गाव एक मंडळ. अल्पेश पाटील आणि भारत मात्रे यांना आपण बघितलं. यस, इस वक्त यूनाइटेड स्टेट ऑफ अमेरिका से रितेश पाटिल जो हरिदास पाटिल के कजिन है, उन्होंने दीना पाटिल जी, आदित्य ठाकरे का और कमेंट्री पैनल के लिए हार्दिक शुभकामनाएं दी हैं. बहुत बहुत धन्यवाद रितेश जी जो इस वक्त अमेरिका में यूट्यूब पे
इस मुकाबले को देख रहे हैं। रितेश पाटिल जी यूट्यूब पे इस वक्त यूनाइटेड स्टेट ऑफ अमेरिका में आदित्य ठाकरे कप को देख रहे हैं। इस बीच एक आतिश गोल्डविंदे का करारा जवाब, लेकिन गेंद जा रही हो अद्भुत। ये मैच को अगर जीत लिया तो मैं कहूंगा बाला ने कैच नहीं बल्कि मैच पकड़ा है। आतिश गोल्डविंदे दुर्भाग्य तरीके से आउट होके जाते हुए ऐसा लगा था कि गेंद आप निकल जाएंगी बाउंड्री के बाहर। ये देखिए आतिश गोल्डविंदे ने किस तरह से गेंद को उछाला था और क्या कैच पकड़ा था बाला ने। गोल्डविंदे इसी तरह के शॉट्स खेलते हैं, ऑन दी अप खेला था। कैच देखिए, एक हाथ का कमाल और संतुलन देखिए, अपने आप को बाउंड्री में रखा सेलिब्रेट करते हुए। आणि हा जो झेल घेतलेला आहे, अप्रतिम झेल घेतलेला आहे, कॅचेस विन द मॅचेस। और झेलासाठी कुंदनजी पाटील जे भिवंडी शिवसेना संपर्क प्रमुख आहेत, तसेच 40+ चे ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत, त्यांनी 500 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे बा। सामना संपल्यानंतर आपण ते घेऊन जायचंय। और संदेश पाटिल tenniscricket.in के उन्होंने 100 रुपए का इनाम दिया है और 600 रुपए का इनाम और छठा विकेट भी गिरता हुआ 16 पर। ऐसा लग ही नहीं रहा है सुभाष धुमाल कि इस वक्त जय भोलेनाथ स्पोर्ट बल्लेबाजी कर रही हूं, क्योंकि इतनी बड़ी टीम और इतना बल्लेबाजी का खराब प्रदर्शन बहुत कम देखने को मिलता है। अंजुमन ट्रॉफी में देखने को मिला था। इस मर्तबा करारा पुल, जिद्दी क्रिकेट 6 रन। पोहोचले आता त्यांचा मोबाईल नंबर ही आता कानाकोपऱ्यात पोहोचलेला आहे। ये आप जैसे चाहने वालों का ही काम है। 27 रन 6 विकेटों के नुकसान पर। बाला यांनी जो झेल घेतला त्यासाठी शंकर खाना गोराटकर उपाध्यक्ष आहेत, कोकण विभागीय वीट उत्पादक व ट्रक चालक मालक संघटना यांनी सुद्धा 150 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे। बाला आपण घेऊन जायचंय सामना संपल्यानंतर। इस मर्तबा बढ़िया गेंद को खेल दिया डीप कवर में, 1 रन बना, 1 से ज्यादा कुछ भी नहीं। अल्पेश पाटिल हमसे जुड़ते हुए रिस्की ग्रुप ने बहुत बढ़िया काम किया इस पूरी स्पर्धा के लिए। भरत मात्रे, अल्पेश, उनके सभी सहयोगी। स्कोर है इस वक्त 24 रन। वासुदेव भोईर, गुरुत्तम अनकोलीचे अष्टपैलू खेळाडू यांनी या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत, धन्यवाद। जयदास इस मर्तबा ब्लॉक आउट में गेंद थी, बल्ले की जड़ से खेला, दोनों खिलाड़ी एक ही सिमत में, एक और विकेट। आउट होके जा रहे हैं बैट्समैन, 7वां झटका लगता हुआ 24 के योग पर। ये देखिए किस तरह से आउट हुए थे, बल्ले की जड़ से गेंद को खेला था। अब 7 गेंदों में 26 रन चाहिए और 7 विकेट गिर चुके हैं। गणपत शेठ जोशी
भादवड टेमकरपाडा त्याचबरोबर वासुदेव मात्रे भादवड टेमकरपाडा यांनी मयुरेश एंटरप्राइजेसला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद. मयूरेश स्पोर्ट्स का लाजवाब खेल हम देख रहे हैं. हालांकि एकता कप जो पहला हुआ था उसमें भी मयूरेश ने बहुत बढ़िया परफॉर्म किया था, लेकिन उसके बाद महेंद्रा ने जो गेयर बदल दिया तो 4 कप डबल टॉप में जाकर रुकी है. न्यू 40 चे अष्टपैलू खेळाडू सुनील भोईर 40 प्लस चे न्यू 40 खारबाव यांनी सुद्धा या आयोजनाला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद. गेंदबाजी कर रहे जयदास, जिन्होंने अपने कप्तान को उदास नहीं किया. बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. लेफ्ट आर्म ओवर द विकेट, फिर से आगे रखा था, फिर से बढ़िया फील्डिंग फॉलो थ्रू में झपटे थे गेंद पे, कोई रन नहीं. 4 ओवर की समाप्ति, 24 रन 7 विकेटों के नुकसान पर. 1 ओवर बचा और 26 रन चाहिए मैच को जीतने के लिए. अगला मुकाबला ओल्डी गोल्डी क्रिकेट से रहेगा और जब ओल्डी गोल्डी क्रिकेट का खेल शुरू होगा तो ओल्डी गोल्डी कमेंटेटर मोहन भोईर हमारे साथ रहेंगे. उसके बाद महेंद्रा बनाम बिंग शेख का स्पोर्ट, उसके बाद सारा इंडियंस उसके बाद भिवंडी टाइगर्स बनाम इस मैच की विजेता टीम. और उसके बाद प्लसचा जेव्हा सामना सुरू होईल तेव्हा समालोचन करण्यासाठी सज्ज होणार आहेत सुभाष धुमाळ व मोहन भोईर. यस, धमाल करते हुए सुभाष धुमाल. लेकिन एक बात तो जरूर है कि 24 रन 7 विकेटों के नुकसान पे अभी भी रितेश, ये हमारा कमेंट्री बॉक्स, यहाँ पर आज राजू बहुत ही खूबसूरत शर्ट में नजर आ रहे हैं सुभाष धुमाल के साथ. युवा सेना उपजिल्हा युवा अधिकारी ठाणे आमचे सन्माननीय रोहनजी सोनावणे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्याचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्यात तत्पूर्वी त्यांना ओंकार युवा सेवा सामाजिक संस्था याच्या वतीने जिना पाटील साहेब यांच्या वतीने मी त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतोय. आज महेंद्रा के आरेश पाटिल का भी जन्मदिन है. 24 रन 7 विकेटों के नुकसान पर 1 ओवर बचा और ये ओवर डालने के लिए आपके पास सिर्फ 4 मिनट बचे. मयूरेश स्पोर्ट्स यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी प्रत्येक कर्णधाराने लक्षात घ्यायचं आहे, जेव्हा 4 षटकांचा सामना असेल आपण 20 मिनिटात ते 4 षटके पूर्ण करायचे आहेत. ज्याला 5 षटकांचा सामना असेल आपण 25 मिनिटात 5 षटके पूर्ण करायचे आहेत. बिरूबाई पाटील वडुनगर 40 प्लस न्यू 40 प्लस यांनी या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. जमते का खेल की शुरुआत होती भी 1 ओवर 26 रन गेंदबाजी के लिए बहुत ही बढ़िया लेग ब्रेक गेंदबाज मंगेश. पहली गेंद काफी टर्न, पैरों के सामने गेंद को आउटफील्ड में खेलते हुए 1 रन लेग बाई. अब 5 गेंदों में 25 रन. ये सीजन का दूसरा ऐसा मुकाबला है जहां पे जय भोलेनाथ स्पोर्ट्स सरोली पारा की बल्लेबाजी नहीं चली. इससे पहले अंजुमन ट्रॉफी में मतीन स्पोर्ट मापोली ने पहले मुकाबले में शिकस्त दी थी, लेकिन बीच के जितने भी टूर्नामेंट हुए उसमें बढ़िया खेली है. इस मर्तबा बहुत ही करारा फोर्स स्ट्रोक 6 रन. ऐसा लग रहा है कि इस बैट्समैन ने ऐलान कर दिया हो कि पिक्चर अभी बाकी है. इस तरह के शॉट तो अंतरराष्ट्रीय क्रिकेट में या तो लांस क्लूजनर खेल सकते थे या तो सचिन तेंदुलकर. मंगेश फिर से पटकी हुई गेंद, इस मर्तबा सीरा लेती हुई चली गई. शॉट टर्मिन पे दोनों खिलाड़ी एक ही तरफ. एक और विकेट. प्रमोद को स्ट्राइक नहीं दिया वहां पर और 8वां बैट्समैन आउट हुआ. आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक. जॉन्टी ने अब तक 2 सिक्सर लगाए और कल देर रात भी जॉन्टी अपने गांव की टीम से बहुत अच्छा खेले थे ओली से.
अब 3 गेंदों में 19 रन, लेकिन चेसिंग कंपलसरी है, इस बात का ध्यान रखे। मुकाबला बराबरी पे छूटा तो फील्डिंग साइड को जीत दी जाएंगी। अब तक 3 मुकाबले बराबरी पे छूटे और 1 मुकाबला छूटते छूटते रह गया। चेसिंग कंपल्सरी असणार आहे। संभाजी पाटील दापोडे यांनी या स्पर्धेसाठी खास करून दिना पाटील साहेब यांना हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत। इस बीच अगेन इस मरतबा ड्राइव करते हुए आउटफील्ड में 1 रन लगभग संजय मात्रे फैम टीम जीत के अब छाप लगा चुकी है इस मैच पे। राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे हैं। इस मरतबा अगेंस्ट द टर्न खेला है गेंद को आउटफील्ड में, 1 रन बनता हुआ स्कोर में। स्कोर इस वक्त 33 रन 8 विकेटों के नुकसान पे, 3-3 फॉर द लॉस ऑफ 8 इंपॉर्टेंट विकेट्स। भटक्या विमुक्तांनी बेलदार समाजाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष राजू चव्हाण यांनी दिना पाटील साहेबांना हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत। बहुत अच्छी गेंद, टिप्पा खाने के बाद निकल गई विकेट कीपर के पास। इस मैच को जीत लिया है मयूरेश स्पोर्ट्स ने। कॉन्ग्रेचुलेशन द लॉइन ऑफ भिवंडी संजय मात्रे, कॉन्ग्रेचुलेशन द कैप्टन ऑफ मयूरेश जगदीश नाइक एंड ऑल मयूरेश। हार्ड लक भोलेनाथ स्पोर्ट, हार्ड लक जीत, हार्ड लक शरद भोईर। दिनेश चौगले आज बहुत अच्छा खेले थे, हमसे जुड़ चुके हैं। आइए इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी है, वह है ऑलराउंडर बाला। इज ओवर टू डॉक्टर गवली सर। बाला इज द मैन ऑफ द मैच, ऑलराउंडर परफॉर्मेंस फ्रॉम बाला। बाला इज द मॅन ऑफ द मॅच। मयूरेश एंटरप्राइजेस संघाचा ऑलराउंडर बाला इज द मॅन ऑफ द मॅच। हेलो हेलो आइए दोस्तों, मैन ऑफ द मैच देने जा रहे हैं और सबसे मैच की जब शुरुआत होगी तो माइक्रोफोन पे आएंगे सबसे मशहूर कमेंटेटर मोहन भोईर। मयूरेश एंटरप्राइजेस संघासाठी पुढील सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या भादोडीतून आवी मोरे आणि रविकांत पाटील यांच्याकडून। हेलो 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 दोन्ही संघाचे 12 मॅन, दोन्ही संघाचे 12 मॅन राखीव खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे। वीर तानाजी दापोडे ज्ञानदेव, वीर तानाजी दापोडे देवानंद। वीर तानाजी दापोडे देवानंद यांचा संघ नाणेफेक जिंकतो आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय। त्या अनुषंगाने या संघाने आपले क्षेत्ररक्षण फील्ड केलेलं आहे। विनंतीशाला वीर तानाजी दापोडे ज्ञानदेव संघाला आपण आपली सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात। धन्यवाद मोहन भोईर। यात मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक दिलं जाते। सर्वप्रथम शंकरजी गोराटकर याला मी विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर मॉन्जिनिस केक द्यायचं आहे। जे शंकरजी गोराटकर उपाध्यक्ष आहेत कोकण विभागीय वीट उत्पादक ट्रक चालक व मालक संघटनेचे, आणि त्याच्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर मॉन्जिनिस केक पालास प्रदान करण्यात येतोय।
त्यानंतर सुहास अनंता पाटील यांना मी विनंती करणार आहे की दुसरं गिफ्ट हॅम्प आपण आपल्या शुभ हस्ते बाळास प्रदान करायचं आहे. त्यानंतर वेळे भाटले गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राजेश माळी आपण आपल्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर प्रदान करायचे आहे बाळास. त्यानंतर शाखा प्रमुख दापोडे प्रेमनाथजी पाटील आपण जी आकर्षक ट्रॉफी आहे मॅन ऑफ द मॅचची ती प्रदान करायची आहे बाळास. त्यानंतर पारितोषिक आला होता कॅश प्राइज जो झेल घेतला होता कुंदनजी पाटील यांनी 500 रुपयाचं पारितोषिक. त्याचबरोबर आमचे शंकरजी गोराटकर यांनी 150 रुपये आणि आमचे संदेश पाटील भिवंडीकर यांनी 100 रुपये असं एकंदरीत 750 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ती बाला आपण घेऊन जायचं आहे. आमचे महेंद्रजी पाटील यांचे शुभ हस्ते पारितोषिक घेऊन जायचं आहे. सो वेलपेट बाला मला अभिनंदन. खर तर मॅन ऑफ द मॅचचा जो पारितोषिक पटकावलेला आहे त्यापेक्षा विजय साकारलेला आहे फार महत्वाचं आहे. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. ग्राउंड खूप छान आहे आणि खेळायला खूप मजा येते आणि समोरील टीम मोठी होती तर आम्ही हरवलं त्यांना अजून खूप छान वाटतं. मी नेहमी म्हणत असतो वेल बिगन इज हाफ डन. सुरुवात चांगली झालेली आहे. यानंतर काय रणनीती असणार आहे? जसं पहिल्या मॅच मध्ये झालं तसंच आम्ही खेळण्याचा प्रयत्न करू आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो हा होता बाळा ज्याने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावलेला. सो वेलपेट बाळा आणि बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच. मी आपला कॉमेंट्री बॉक्स मध्ये घेऊन जातोय. आमचे दोन्ही समालोचक सुभाष धुमाळ तसेच मोहन भैर समालोचन करण्यासाठी सज्ज आहेत. हॅलो धन्यवाद मित्रो. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. गावदी होळी या संघाचे नामांकित खेळाडू आणि माजी उपसरपंच प्रेमनाथजी पाटील यांच्याकडनं विशेष करून आयोजना नियोजन प्रेमनाथजी पाटील यांच्याकडे शुभेच्छा येतात. धन्यवाद प्रेमनाथ पाटील. आपलं मनापासून कौतुक असेल. बघता तुम्ही कुठे बघा ना वाटते